चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस्य सुनन्तु सकमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता परितः धम्मश्रवणकालो अयं भदन्ता ज्याने संपूर्ण विश्वाला सुख, शांती आणि समानतेचा महान असा संदेश दिला, असे ते महामानव, शांतीचे अग्रदूत, दुःखमुक्तीचे मार्गदाता, मनुष्य प्राण्यांचे शास्ता, तथागत भगवान बुद्ध, तथागत उपदेशित दुःखमुक्तीचा आर्य संदेश म्हणजे बौद्ध धम्म, भगवंताच्या सुमार्गावर अधिष्ठित आदरणीय पूजनीय भगवंताचा श्रावक संघ, या तीन रत्नास प्रथमतः आपणा सर्वांच्या वतीने त्रिवार वंदन. ज्यांच्या महान त्यागाने आज या पृथ्वी तलावर मानव म्हणून जीवन जगत आहोत, असे मानवी अधिकार मिळवून देणारे भारतीय घटनेशिल्पकार पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आदरणीय पूजनीय गुरुवर्य यांनाही वंदन. आज या ठिकाणी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपल्या या विहारामध्ये वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे आणि बौद्ध धम्म प्रचार समिती भीमटेकडी अमरावती यांच्या वतीने या वर्षावासाच्या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्याची पौर्णिमा, अष्टमी आणि अमावस्या अशा वेळेस अन्य ठिकाणी वास्तव्यात असलेल्या धम्मगुरूला निमंत्रित करून त्यांची धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित करीत असतो. त्या अनुषंगाने आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी असणाऱ्या अमावस्येच्या निमित्ताने धम्मदेशना देण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आदरणीय पूजनीय भदंत नागघोषजी महास्तवीर पुणे, गेल्या 35 वर्षापासून त्यांचं वास्तव्य पुणे या शहरामध्ये आहे. परंतु आमचे सर्वांचे गुरु आदरणीय तुम्हा सर्वांना परिचित असणारे दिवंगत कालवंश प्राध्यापक सुमेध बोधेजी महातेरो यांच्या ते जवळचे शिष्य आणि त्या कारणास्तव ते आता नव्याने महाबोधी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष झालेले आहेत आदरणीय पूज्य भदंत नागघोषजी महास्तवीर. ते प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय भिक्खू श्रीरत्नाजी वटफळी, आदरणीय भिक्खू यश राहुल औरंगाबाद, ज्यांचा वर्षावास या ठिकाणी सुरू आहे, असे आदरणीय पूजनीय भदंत सारीपुत्तजी स्थवीर, आदरणीय पूज्य भदंत भिक्खू संघरत्नजी आणि आर्याजी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत. यांची धम्मदेशना श्रवण करण्यासाठी विविध ठिकाणाहून, विविध नगरातून आपला महत्त्वपूर्ण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व उपासक, उपासिका, बालक तथा बालिका
आपणा सर्वांच्या प्रती प्रथमतः मंगल मैत्री, मंगल कामना, सर्वांना आशीर्वाद. या ठिकाणी जे संयोजन कमिटी आहे त्या संयोजन कमिटीच्या वतीने म्हणजेच बौद्ध धम्म प्रचार समिती भीमटेकडी यांच्या वतीने आणि विशेषतः करून धम्मा भाऊ यांनी आम्हाला प्रामुख्याने निमंत्रित केलं आहे. पाऊस भरपूर आहे. मी नाशिकमध्ये असताना नागघोष भंतीला सांगितलं की तुम्ही हा कार्यक्रम करून घ्या, दुसऱ्या अष्टमीला किंवा पौर्णिमेला मी येईल. परंतु भंतेजी बोलले आपण शब्द दिलेला आहे आणि शब्दाचं पालन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी भिकू एस राहुल आणि मी आम्ही दोघांनी सुद्धा स्वतः गाडी चालवत नाशिकहून तुमच्या या ठिकाणी पोहोचलो. आणि हे सुंदर वातावरण आणि अशा पावसामध्ये सुद्धा तुम्ही सफेद वस्त्र परिधान करून मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद, मंगलमैत्री आणि आशीर्वाद. हा कार्यक्रम, हा कालावधी आपणा सर्वांना माहिती आहे, हा वर्षावास कालावधी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण धम्माशी निगडीत असल्या कारणाने हे प्राथमिक स्वरूपातले ज्या काही गोष्टी आहेत त्या आपणा सर्वांना ज्ञात आहेत. किंवा वर्षावास कशाला म्हणतात हेही आपणा सर्वांना ज्ञात आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण धम्मगुरू भिक्खू भिक्खुनी संघाच्या संपर्कात सानिध्यात आहात. अनेक विहारामध्ये आपलं जाणं येणं असते. म्हणून ह्या प्राथमिक स्वरूपातला जी काही माहिती असेल ती आपणा सर्वांना माहिती आहे. तरीसुद्धा आज या ठिकाणी हा एवढा मोठा भिक्खू संघ उपस्थित झाला आहे. कमिटीने आणि धम्मा भाऊने 2 भंतीची बोलवली होती. किती? 2. 2चे 4 झाले, 4चे परत 5 झाले. स्थानिक 1 भिक्खू, 2 आर्याची झाले आर्य अष्टांगिक मार्ग, है की नाही? आपले ध्यानीमध्ये होतं का? आणि ते सर्वच आहे. जसं धम्म रथाचे 4 चाकं असतात, एका चाकातली जरी हवा कमी झाली किंवा पंक्चर झालं तर तो धम्मरथ, ती गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते का? 3 चाकं आहेत तर जाऊ शकेल का? किती चाकं पाहिजे? आता इथे पण धम्माचे 4 चाकं आहेत, है की नाही? बौद्ध भिक्खू, बौद्ध भिक्खुनी, बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासक हे धम्माच्या रथाचे काय आहेत? 4. हे 4 चाकं जेव्हा व्यवस्थित असतील त्यावेळेस हा धम्माचा गाडा, हा धम्माचा रथ निश्चित स्वरूपामध्ये पुढे गेल्याशिवाय राहू शकत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रामुख्याने एक मत होतं. काय म्हणणार होते बाबासाहेब आंबेडकर? मी धम्माचा रथ इथपर्यंत आणलेला आहे, आता काय करायचं आहे? कोणाला? किती लोक याच्यात तत्पर पाहिजेत, है की नाही? आता भिक्खू भिक्खुनी तर आहेत. आता घरातील उपासक उपासिका पती पत्नी हे सुद्धा धार्मिक असणं गरजेचं आहे, है की नाही? पती धार्मिक आहे आणि पती धार्मिक नसेल तर साहेबांच्या मनात आहे इथं चांगलं काम चाललं आहे, विहाराचं काम आहे, ग्रंथालयाचं काम आहे, भिक्खू निवासाचं काम आहे, आपण इथं दान दिलं पाहिजे. पण जर त्या माते भगिनीला धम्मापासून ती वंचित असेल तर काय म्हणते? एवढं नाही, एवढंच द्या. म्हणजे पारमिता पूर्ण होऊ शकते का? किंवा माता भगिनी धार्मिक असेल आणि साहेब नसतील तर त्यांची खूप इच्छा असते की हे सर्व उभं राहिलं पाहिजे, पण हातात काहीच नाही, तर देऊ शकतात का? त्याच्यासाठी हे सर्वच्या सर्व धार्मिक असणं अत्यंत गरजेचं महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप कुशल कर्म करणारे उपासक उपासिका आहेत की तुम्हाला सातत्याने धम्मगुरू भिक्खू भिक्खुनीचं दर्शन होते, सातत्याने धम्म ऐकायला मिळतो. वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणातील भिक्खू भिक्खुनी संघ आपल्याकडे येतो, आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते, आपल्याला दान देण्याची संधी मिळते, धम्म श्रवण करण्याची संधी मिळते आणि ध्यान करण्याची संधीसुद्धा आपल्याला मिळत असते. म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण त्या पद्धतीने स्वतः आचरण करणं गरजेचं महत्त्वाचं आहे. बघा बुद्धाचा कालावधी तर खूप दूरचा आहे, किंवा सम्राट अशोकाचा कालावधीही दूरचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील एक भिक्खुनी श्रीलंकेमध्ये आहेत, डेक्कान या ठिकाणी त्यांचा वर्षावर सुरू आहे. तर ते सांगत होते, त्यांनी ग्रुपवरती सुद्धा तो मेसेज टाकला होता की एका महिलेने 3 वर्षाच्या अगोदर एका भिक्खुनीचा वर्षावासाचा संपूर्ण खर्च एका परिवाराने उचलला होता. किती वर्षाच्या नंतर तारीख मिळाली? 3 वर्षानंतर.
3 वर्षे त्या परिवाराने पैसा जमा केला, त्या बुद्धविहाराला त्या एकट्या परिवाराने सर्व रंगरंगोटी केली, त्या भिकुणीला लागणारा जो काही खर्च आहे 3 महिन्याचा सर्व खर्च एकच परिवार करणार आणि 3 वर्षापासून हे सर्व करत असताना वर्षावास जवळ आला, वर्षावास पौर्णिमा जवळ आली आणि वर्षावासाला आता प्रारंभ होणार, तर ती भिकुणी आजारी पडली. ती दवाखान्यामध्ये तिला ॲडमिट केलं. तर हा परिवार सातत्याने 10 दिवस रडत होता. का की जे 3 वर्षापासून जे पुण्यकर्म करण्यासाठी आम्ही सर्व खटाटोप केला आणि नेमकं ते करण्याकरिता आम्हाला संधी मिळत नाही. बघा त्यांची श्रद्धा केवढी आहे. भगवान बुद्धांनी श्रद्धेला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे. श्रद्धा असेल तर सर्वस्व काही होते. तुमच्या मनात श्रद्धा होती म्हणून तुम्ही पाण्याचा विचार केला का? पाऊस असो, पाणी असो, वातावरण कोणतंही असो, पण मनामध्ये श्रद्धा आहे आणि शुद्ध श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळे इथपर्यंत आपण पोहोचतो. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलं आहे श्रद्धा ही उत्पन्न कुठे होते? मनात. म्हणून भगवान बुद्धांनी मनाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे. मन हे मुख्य आहे, ते प्रमुख आहे. तुम्ही वाचला असेल कदाचित धम्मपद, है ना? याच्यामध्ये 423 गाथा आहे. किती? 423 गाथा आहेत. ह्या 423 गाथा 26 वर्गामध्ये विभागलेल्या आहेत आणि त्यामधला पहिला वर्ग आहे यमक वर्ग. या यमक वर्गामध्ये प्रत्येकी 2-2 गाथा बुद्धांनी सांगितले. प्रत्येकी 2-2 गाथा. पूर्ण यमक वर्गामध्ये 2 गाथा आहेत. आणि या पहिली गाथा जी आहे ही भगवान बुद्धांनी माणसाच्या मनावर सांगितलेली आहे. त्यामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं आहे मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठ्ठेन भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कं व वहतो पद. ही पालीमध्ये बुद्धांनी गाथा सांगितलं आहे. त्याचा मराठीचा अर्थ काय होतो की मनोपुबंगमा धम्मा, मानवाचं मनच मुख्य आहे, तेच मनोमय आहे, तेच प्रमुख आहे, तेच मुख्य आहे. कोणतंही काम करायचं असेल तर पहिल्यांदा विचार कुठे उत्पन्न होतो? आता आज या ठिकाणी अमावस्याच्या दिवशी, रविवारच्या दिवशी बुद्धविहारात यायचं का नाही यायचं, विचार कुठं उत्पन्न झाला आहे की नाही? आता आजचा दिवस 2 प्रकारे अजून वेगळा आहे, त्याचं आपल्याला काही घेणं नाही, आहे की नाही? कारण आम्ही तेच बघितले मंगल मैत्रीचे किंवा कोणकोणते आहेत. बुद्धांनी जी मैत्री सांगितली आहे ते बंदीजी लोकांनी स्टेटस ठेवलेले आहे, है की नाही? त्याच्यानंतर जी अमावस्या आहे, या अमावस्याला आज वेगळ्या अर्थाने लोक महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये हिचं पालन करतात. तर त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही. परंतु आज आपल्या मनात या विहारात यायचं का नाही यायचं हा विचार कुठे उत्पन्न झाला? मग जायचं असेल हा पॉझिटिव्ह विचार मनात आला तेव्हा आपण आपल्या घरातल्या लोकांना, आपल्या सोबत येणारे जे आपल्या महिला मंडळ आहे यांना आपण बोलून दाखवला. दुसरा विचार कुठे? वाचेचा. पहिला मनाचा, दुसरा वाचेचा आणि तिसरा कायेचा. काया म्हणजे चालत आलो ना आपण, वाहनानं या किंवा चालत या, हा तिसरा पाठ आहे. पण पहिला विचार कुठे उत्पन्न होतो? आपल्या मनामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी म्हणलं की मानवाचं मनच मुख्य आहे, तेच मनोमय आहे, तेच प्रमुख आहे. कोणतंही काम करायचं असेल चांगलं करा, वाईट करा, कुशल करा, अकुशल करा, सत्याचं करा, असत्याचं करा, कोणतंही काम करा, पहिला विचार आपल्या चित्तात निर्माण होतो. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलं आहे कायेन सवरो साधू साधू, वाचेन सवरो साधू साधू, मनसा सवरो साधू. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, काया, वाचा आणि मन. कोणतंही काम करायचं असेल तर या 3 बाबीनेच करतो आपण. हा ग्रंथ सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म, या ग्रंथामध्ये आहे, पुढे येईल वाचण्यामध्ये किंवा तुम्ही ऐकलं असेल. कायाची शुचिता, है नाही, वाचेची शुचिता आणि मनाची शुचिता हे कशी करायची आहे हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये लिखाण केलं आहे. आणि म्हणून कोणतंही काम या 3 बाबीने होत असते. जसं कायेने केलेलं काम हे दिसते, वाचेने केलेलं काम हे पण दिसते आणि मनाने केलेलं काम दिसते का? आता कायेने कोणाला मारलं, काया म्हणजे हात, तर आपल्याला दिसते. वाचेने आपण बोलतो, वाईट बोललो, त्याच्या मनाला लागेल असं बोललो, त्याच्या मनाला टोचेल असं बोललो, तरीही सुद्धा ते काय होते ते आपल्याला दिसते. म्हणून बुद्ध म्हणतात की 3 प्रकारे हिंसा आपण करतो, कायेने हिंसा, वाचेने हिंसा आणि मनाने हिंसा.
दोन दिसतात पण तिसरी आपल्याला कदापिही दिसत नाही. पण या दोघांचं उगमस्थान कोण आहे? या दोघांचं उगमस्थान कोण आहे? मन आहे. आणि मनच हे मुख्य आहे, तेच मनोमय आहे. बघा ना आता या किती 6 भंतेजी आणि 2 आर्यजी आहेत. पाठीमागे एक कमिटी आहे, बुद्ध आहेत, बाबासाहेब आहेत. तुम्ही या हॉलमध्ये बसले आहेत, मी बोलत आहे, तुमचे डोळे माझ्याकडे आहेत, कान ऐकत आहे, पण मन कुठे? मी जसं बोलतो तसं सगळं मन इथेच आहे का? हे ऐकत ऐकत असताना तुमचं मन कुठे जाते की नाही? तुम्ही बसले इथे पण मन कुठे आहे? मन कुठे आहे? कोणी आलं नसेल तर त्या मैत्रिणीकडे मन आहे की नाही? मन कधी कोणता विचार करेल हे सांगता येत नाही. भगवान बुद्धांनी म्हटलं मन वाऱ्यापेक्षा हजारो पटीने धावणार आहे नाही. आता हे आईनं मुंडन केलं, कदाचित ते भिकुनी बनून थायलंडला गेले असतील असं वाटते, नसतील तर त्यांनी मुंडन केलं आहे की नाही. आता कोणी दीक्षाभूमी बघितली असेल, चिवर घेतलं बघा, तर दीक्षाभूमी बघितली बघा, एका क्षणात मन कुठे आहे? डोळ्यासमोर येत नाही स्तूप. ज्या ज्या ठिकाणी आपण जात ते धम्मदेशना कोणत्याही भंतेजी बोलत असतील, कोणत्याही आर्याची बोलत असतील, आपलं मन स्थिर नसते. असते का? हातवर करा बरं, कोणाचं मन स्थिर राहते? मन किती आहेत? मन किती आहेत? मन सांगा ना काहीतरी. ये अजून कोणी सांगेल का किती आहेत? आता एक म्हणतात, एक मन कोणी म्हणते चांगले विचार करते आणि एक वाईट विचार करते. मग मन किती झाले? आता 2 झाले बघा. एकाचे 2 झाले, आता 2चे 4 होतील आहे की नाही. बघा या विहारात येत असताना, वर्षावास करत असताना छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं महत्त्वाचं आहे. नाही तर भंतीजी आले नाशिकहून, भंतीजी आले पुण्याहून, भंतीजी आले औरंगाबादवरून, काय सांगितलं? खूप चांगलं सांगितलं, पण काय सांगितलं ते नाही राहिलं लक्षात. तसं होणार नाही तुमचं, कारण अमरावती जिल्हा आणि विदर्भामध्ये खूप लोक उपासक उपासिका एक तर धार्मिक आहेत आणि सगळ्या गोष्टी आपल्याला त्या माहिती आहेत. म्हणून मन हे 89 प्रकारचे चित्त आहे. किती? 89 प्रकारचे चित्त आहेत आणि 52 चैतिक चित्त आहेत. 52 किती आहेत? चैतिक चित्त. एका टायमाला प्रत्येक जण 52 प्रकारचा विचार करतो. किती? 52. सांगा बरं, याच्यामध्ये मी बोलत आहे ते तुम्ही ऐकत आहे आणि 51 प्रकारचे दुसरे विचार तुमच्या मनात आहे. लक्षात राहील का? मग किती बाकीचे विचार किती सुरू आहेत? एका क्षणात प्रत्येक जण 52 प्रकारचा विचार करतो. आता 1 आणि 2 मनानं कसं होईल? हे चैतिक चित्त भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत. आणि म्हणून मन कोणत्या क्षणाला कोणता विचार करेल हे कोणीही सांगू शकत नाही. आज इथे आपण काया वाचाने मनाने बसलो आपण. म्हणून भगवान बुद्ध धम्मदेशना देत असताना त्यांच्या समोर असा भिक्खू वर्ग बसायचा, त्यांच्या पाठीमागे भिक्खुनी वर्ग, त्याच्या पाठीमागे राजासारखे लोक आणि त्याच्या पाठीमागे उपासक उपासिका बसायचे आहे की नाही. म्हणून जसं आता हे पाठीमागे बसले ना, शक्यतो सर्वांनी पुढे बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही प्रथा आताची नाही, ही कुठली आहे? भगवान बुद्धासमोर लोक बसायचे. राजा कुठं बसायचा आणि काय म्हणायचे भगवान बुद्ध? हे भिक्खूनो, हे भिक्खुनीनो, हे उपासक उपासिका वर्गांनो, आजचं वचन तुमच्या हितासाठी, तुमच्या सुखासाठी, तुमच्या मांगलिकासाठी आणि तुमच्या दुःख मुक्तीसाठी मी सांगत आहे. कोणासाठी? कोणासाठी सांगत होते बुद्ध? जे समोर बसलेले आहेत त्या सर्वांसाठी बुद्ध सांगत होते. काय म्हणत होते? हा उपदेश ऐकताना तुम्ही कसा श्रवण करा? स्मृती आणि संप्रजन्य, स्मृती आणि संप्रजन्य याने युक्त होऊन हा उपदेश तुम्ही ऐका. स्मृती म्हणजे काय? आठवण. कशाची आठवण? मी इथे कशासाठी बसलो आहे. बघा हिचं किती चित्त आहे? एक चित्त काय म्हणते? पायाला मुंग्या लागेल, बदल मांडी, बदलली मांडी आहे की नाही. आपण कुठं ऐकत आहे पण नाही, शरीराची हालचाली सुरू आहेत का नाही? हे बाकीचे चित्त आपल्याला करायला लावतात. हालचाली आपल्याला ते समजत नाही का? किती आपोआप घडतात. हात दुखला, पाय दुखला, मांडी दुखली की आपलं आसन बदलल्या जाते. तर बुद्ध काय म्हणायचे? स्मृती म्हणजे काय? आठवण. कशाची? मी इथे कशासाठी बसलो, कशासाठी बसले तुम्ही आहे की नाही, याची काय पाहिजे? आठवण पाहिजे. स्मृती आणि संप्रजन्य. संप्रजन्य म्हणजे सजगता, जागरूकता. जसा जसा बुद्धाचा शब्द त्या काळात बुद्ध सांगायचे, आता इथे जसं जसं भंतेजी बोलतील ग्रंथ वाचन असताना
रोज जर असेल ग्रंथ वाचेल तर त्या प्रत्येक शब्द प्रत्येकाच्या कानी पडतो. आता भंतेजी इकून बोलतात तर पहिल्या रांगेला ऐकायला जाणार, नंतर दुसऱ्या रांगेला, नंतर तिसऱ्या रांगेला आणि शेवटी शेवटच्या रांगेला. असं आहे का? स्टेप बाय स्टेप जातो का शब्द? एकदा जातो की नाही? मग ते प्रत्येक शब्दाप्रती आपण जागृत असणं गरजेचं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्मृती आणि संप्रजन्याने युक्त होऊन जर आपण धम्मदेसना ऐकले, धम्मदेसना श्रवण केले तर त्याचा निश्चित स्वरूपामध्ये लाभ होऊ शकतो. जर ह्या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट जरी आपल्याकडून होऊ शकली नाही तर जो काही उपदेश सांगितला आहे, जो काही उपदेश आपण श्रवण केला आहे तो आपल्या लक्षामध्ये पूर्णतः राहू शकत नाही. म्हणून स्मृती आणि संप्रजन्याने युक्त होऊन ही धम्मदेसना निश्चित स्वरूपामध्ये आपण ऐकणं, श्रवण करणं गरजेचं महत्त्वाचं आहे. आज या ठिकाणी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये जो या समितीने उपक्रम सुरू केलेला आहे की दररोजचं वाचन आहेच आहे, परंतु अष्टमी, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी वेगळे भंतेजी येऊन त्यांच्या मुखातून आपल्याला विधायक स्वरूपातली धम्मदेसना आपल्याला ऐकण्याची एक संधी मिळते. हे आता संपूर्ण श्रेय या समितीला आणि या कमिटीला जाते. आज आम्हाला या ठिकाणी धम्माभाऊंनी निमंत्रित केलं. त्यांचा हेतू हा चांगला होता की आम्ही दोघंही 2 जिल्ह्यामध्ये काम करत असताना आता नव्याने महाबोधी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांची ओळख या ठिकाणी झाली पाहिजे. आणि आता अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण गुरुवर्य पूज्य बदंत प्राध्यापक सुमेध बोधी महादेरो यांचा सुंदर त्या ठिकाणी आपण एक स्तूप उभारणार आहोत आणि त्याचं ओपनिंगची तारीख निश्चित स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत येईल. संघ शरद भंतेजी या ठिकाणी वास्तव्य करत असताना त्यांचंही योगदान त्या ठिकाणी आहे. आम्हा नवीन कमिटीमध्ये असणारे सर्व भिक्खूला आपलं योगदान आणि सहकार्य राहील अशी आज या ठिकाणी एक अपेक्षा करतो. आणि एक छोटीशी गोष्ट सांगून या ठिकाणी मी धम्मदेसना समाप्त करतो. कारण आपलं जो नियोजित वेळ आहे, आम्ही बरोबर त्या टायमाला आलो. सुंदर या ठिकाणी वंदना आपण श्रवण केली आणि भिक्खू लोकांचं स्वागत करून सन्मानपूर्वक आपण या धम्मदेसनेला या ठिकाणी सुरुवात केली आहे. आज या ठिकाणी जसं तुम्ही आहे तर अशाच पद्धतीने भगवान बुद्धाच्या कालावधीमध्ये अत्यंत श्रद्धावान दानशूर एक उपासिका होती आणि बुद्धाचं वचन सातत्याने ती श्रवण करायची. बुद्ध वचन हे तर सर्व मानव जातीच्या हित आणि सुखासाठी आहे, सर्वांच्या दुःखमुक्तीसाठी आहे. पण जो श्रवण करेल आणि जो आचरण करेल त्याला त्याचा लाभ मिळेल. जसं आपण आजारी पडलो तर गोळ्या कोणाला घ्यावं लागते? घरच्या लोकांना सांगणार आहे का? तहान लागली तर पाणी कोणाला प्यावं लागेल? भूक लागली तर जेवण कोणाला करावं लागेल? एकाला भूक लागली आणि दुसऱ्याने जेवण केलं चालेल का? एक आजारी पडला आणि औषधी दुसऱ्याने घेतली तर त्याचा आजार बरा होईल का? किंवा औषधी आणली आणि आपल्या टेबलवर म्हणा, खिडकीमध्ये म्हणा, कुठेतरी ती ठेवली आणि केवळ म्हणत राहिलो, एक गोळी सकाळी, एक गोळी दुपारी आणि एक गोळी संध्याकाळी, गोळ्या घेतल्या नाही, आजार बरा होईल का? किंवा त्या डॉक्टरची स्तुतीच करत राहिलो, वाहवा करत राहिलो, प्रशंसा करत राहिलो आणि औषधी घेतली नाही तर चालेल का? तर त्या पद्धतीने बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान आणि असीम त्यागाने आज आपल्या सर्वांना लाभलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये प्रेरित होऊन आज बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे आज आपल्याला हा दुःखमुक्तीचा मार्ग सर्वांना आपल्याला मिळालेला आहे. जो जो या मार्गाप्रमाणे आचरण करेल, पालन करेल तर त्याला त्याचा लाभ हा निश्चित स्वरूपामध्ये होऊ शकेल. आणि म्हणून ती श्रद्धावान उपासिका रोज आणि रोज बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी जात होती. पण तिची एक घराजवळची मैत्रीण, तिला काही तिच्या मनामध्ये श्रद्धा नव्हती. ती श्रीमंत होती पण श्रद्धावान नव्हती, दानशूर नव्हती. आणि मग मैत्रीला काय वाटायचं की हिलाही धम्म कळाला पाहिजे. तुम्हाला वाटते का नाही? एक परिवारातील एक व्यक्ती जर धार्मिक बनला, धम्मवान बनला तर त्याला वाटे घरातील प्रत्येक व्यक्तीने धम्मवान बनला पाहिजे. या धम्म मार्गासारखं सुख कुठेही नाही. घरातील लोक जर धार्मिक बनले तर शेजारी सुद्धा धार्मिक बनले पाहिजेत, आपले नातेवाईकही धार्मिक बनले पाहिजेत. असं वाटते की नाही तुम्हाला? का वाटते? ते धार्मिकच बनले पाहिजे असं का वाटते? है की नाही? आता तर जवळजवळ 90% प्रत्येक माता पिता आपल्या मुलामुळे मुलीमुळे काय आहे, दुःखी आहे. आमच्याकडे फोन येतात, आमच्याकडे लोक येतात, त्या अनुभवावरून आम्ही सांगतो. लहानपणी टाकलेले संस्कार हीच आपली सर्वात मोठी प्रॉपर्टी असते. आणि
म्हातारपणामध्ये मुलांनी माता पित्याला सांभाळणं, म्हातारपणामध्ये चांगली वागणूक देणं, म्हातारपणामध्ये चांगली सेवा करणं, ह्याच्यामध्ये जे विलीन असतील ते माता पिता सुखी असतात. याच्या विरोधात असतील तर माता पिता किती दुःखी आहेत ना. इथं तर येतात, इथं आनंदी राहतात, सुखी राहतात, आणि घरी गेले की कारण ते तसं वातावरण असते. म्हणून आपल्यालाही वाटते की प्रत्येकजण धार्मिक बनला पाहिजे, प्रत्येकाने बुद्धाचं वचन ऐकलं पाहिजे, प्रत्येकाने धम्मश्रवण केला पाहिजे. त्या पद्धतीने त्या महिलालाही वाटत होतं. ती रोज तिला म्हणायची की बाई तू बुद्धाचं वचन ऐकायला चाल, बुद्धाचं वचन ऐकायला चाल. तर ती म्हणायची खूप काम आहे, शेतात जायचं आहे, काम करून आलेलं आहे, आज थकवा झालेला आहे, आज मी जास्त झोपणारच आहे, माझी तब्येतच ठीक नाही. असं करता करता काय झालं, टाळाटाळ करत असतं. परंतु एक दिवस असा आला, तिला असं वाटलं की एकदा आपण बुद्धाकडे जाऊ, प्रवचन ऐकू आणि आपला विषय संपून टाकू. आणि त्या अनुषंगाने मनात श्रद्धा नसताना केवळ आणि केवळ मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी ती आली. आणि आल्याच्या नंतर मनात श्रद्धा नाही, आणि त्यावेळेचा असा काही टायमिंग होता तर अनेक लोकांची धावपळ होती. त्यावेळेस भगवान बुद्ध कधीही मानसिकता ओळखून उपदेश द्यायचे. जसं आता आपण निसर्गाच्या नियमानुसार, बुद्धाच्या नियमानुसार आपली सर्वांची मानसिकता ही फक्त 40 ते 45 मिनिटं स्थिर राहते. किती? 40 ते 45. म्हणून शाळेतील वर्गाचा जो पहिला पिरियड असायचा किती मिनिटाचा, आणि नंतर दुसरे शिक्षक याचे का की त्यावेळेस ते उभे राहायचे, खाली बसायचे. म्हणजे ती ज्याची मानसिकता स्थिर नव्हती ती स्थिर होत होती. याचं कारण आपल्या सर्वांची मानसिकता ही 40 ते 45 मिनिटं स्थिर राहते. नंतर तुम्ही कितीही चांगला उपदेश सांगा तो काही आपल्या डोक्याच्या वरून जाते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की येसाल तर या, बसाल तर बसा, आणि जासाल तर जा. का तर वातावरण तसं होतं. तेव्हा त्या महिलेने म्हणाले काय बुद्धाचं प्रवचन, येसाल तर या, बसाल तर बसा, आणि जासाल तर जा. असं कुठं प्रवचन असते का? त्यापेक्षा मी झोपी जाते, उद्या मला खूप काम आहे. नंतर बुद्धाने खूप बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टीवरती उपदेश दिला आहे. आता तेवढं मी सांगणार नाही कारण वेळ कमी आहे. भंतीजीला सुद्धा बोलायचं आहे, आणि म्हणून आता मला माहीत नाही की मला अगोदर किती वेळ दिला होता, तर त्याच्यानुसार मी आता दुसरी आपली एक भंतीजी आलेली आहे त्या ठिकाणी, आणि म्हणून तेवढं डीप मी खोल जाणार नाही. 1-2 मिनिटामध्ये संपन्न होणार आहे. तर मग तिने काही तो उपदेश ऐकला नाही, आणि उपदेश संपला. मग तिने उठवलं की उठ आता बुद्धाचा आशीर्वाद घ्यायचा आहे, प्रवचन संपलं आहे. तर ती काय म्हणाली, काय बुद्धाचा उपदेश, येसाल तर या, बसाल तर बसा, आणि जासाल तर जा. असा कुठं प्रवचन असते का? मग आता ती काहीच बोलली नाही. का? आता हिच्यासोबत किती वादविवाद केला की बुद्धाने असं सांगितलं, बुद्धाने तसं सांगितलं, तर ही झोपी गेली होती. मग चर्चा करून फायदा आहे का? ती काहीच बोलली नाही, सोबत निघाली. रस्त्याने घर येईपर्यंत कमीत कमी 9 ते 10 वेळेस ती बाई बोलली. बुद्धाचं कसं प्रवचन आहे हे असं असते का, येसाल तर या, बसाल तर बसा, आणि जासाल तर जा. ती बाई काय बोल, शेवटी घर आलं, आणि जाता जाता तेच वाक्य बोलले, तरी ही उपासिका काही बोलली नाही. शेवटी त्या गावातल्या लोकांनी 4-5 मुलांनी त्या दिवशी काय केलं, धम्माभाऊ सारखे होते, मग हे सगळीकडे सगळे लोक दान देतात, पण ही बाई श्रीमंत असून दान देतच नाही. मग काय करायचं होतं, आज हिच्या घरचं जाऊन चोरीच करायची. चोर नव्हते काय, ही दान देत नाही म्हणून. आता हे 4-5 जण गेले, ती बाई चांगली झोपली होती उजव्या कुशीवर, आणि झोपली असताना हे 4-5 जण आले तिथे. आल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये ती महिला उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर झाली, आणि म्हणाली येसाल तर या. आता हे नेमकेच 5 जण तिथे पोहोचले होते. ते म्हणा अरे ही बाई जागीच आहे गड्या, हे आता जाणं आपलं काय बरोबर नाही. मग चर्चा केली, आणि म्हणे आता थोड्या वेळ आपण बसू. थोड्या वेळात झोपी जाणारच आहे. मग तेवढ्यामध्ये ते खाली बसतात. पुन्हा ती बाई डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर होते, आणि मग ते बसाल तर बसा. ती झोपेमध्ये आहे, पण बुद्धाचं वचन गुणगुणत आहे. मग ह्या लोकांनी विचार केला, अरे हिनं बघितलं तर नसेल. खाली बसले, चर्चा केली, थोडा वेळ 10-15 मिनिटं हे केले, आणि म्हणलं आता नको, आपण काय करू, आता निघून जाऊ, उद्या परवा बघू. लगेच जायला निघाले. तेवढ्यात पुन्हा ती बाई उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर झाली, आणि म्हणाली जासाल तर जा. आता बघा या 5 जणाला काही झोप नाही. की हिने बघितलं येसाल तर या, आलो तेव्हा, बसलो तेव्हा म्हणले बसाल तर बसा, आणि चाललो तेव्हा म्हणते जासाल तर जा. त्या 5 जणाला काही रात्रभर झोप नाही. म्हणाले किती पैसे आहेत का, काय 100, 200, 500 असते. त्या 5 जणांनी जमा केले, आणि सकाळी ती झोपेतून उठत नाही की तिच्या दारात हजर. बाई हे एवढे पैसे घे, आणि आपल्यातच राहू दे, कोणाला सांगू नको. तिला काही लक्षात येईना. तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितलंय. तेव्हा ती म्हणाले मी बुद्धविहारात गेले, 3च शब्द लक्षात ठेवले, येसाल तर या, बसाल तर बसा, आणि जासाल तर जा. माझ्या घरची चोरी वाचली. जर मी रोज आणि रोज बुद्धविहारात गेले आणि बुद्धाचं वचन ऐकलं तर मला किती लाभ होईल.
म्हणून लगेच ती कामाला जात नाही, त्या शेजारी मैत्रिणीकडे जाते, तिला घेते आणि पहिले विहारात चालते. विहारात जाते, वंदन करते आणि भगवान बुद्धाला भिक्खू संघाला उद्याचं भोजनाचं ती निमंत्रण देते. सांगायचं तात्पर्य की आपण नेहमी या बुद्धविहारात आल्याच्या नंतर आपल्याला कोणता लाभ होईल सांगू शकतो का? जसा वेळ भेटेल त्यानुसार आपण